झालेल्या बैठकीची इतिवृत्त आम्हाला द्या। आम्ही अधिकाऱ्यांना अंगावर गेलो असतो, आम्ही अधिकाऱ्यांना शिव्या देत होतो। आमचेच गुरु आहे ना, आमचेच गुरु आहे ना, आम्ही शिव्या देत नव्हतो। लोकशाहीने आमचे अधिकार मागतोय। माझ्या या कंत्राटी सरकारनं कंत्राटीकरण रद्द करावं आणि माझ्या बहुजनांना न्याय द्यावा, बहुजनांना न्याय द्यावा। त्या पोलिसांनी याच्यामध्ये नियमावली असेल तर मला त्यांनी सांगावं, मी त्यांची माफी मागेल, अन्यथा त्यांनी या प्रेस मीडिया समोर माफी मागावी। त्यांनी मला उचललं होतं, त्यांनी नियमावली आहे का कायदा हातात घेताय, त्यामुळे हो साहेब, आम्ही गेल्या 36 दिवसापासून आम्ही न्याय मागतोय, आम्ही न्याय मागतोय, संविधानिक पद्धतीने न्याय मागतोय। आमच्या जर मान्य दोनच आहेत, एक जी आर रद्द करावा आणि एक हे बघा, पोलिसांना आजही सल्यूट आहे, पोलिसांनी आम्हाला उचलावं, पण आमचा निरोप आता शासनापर्यंत पोलिसांनीच पोहोचवावा। आम्ही पोलिसांना कालही मानत होतो, कारण महाराष्ट्र पोलीस इज ग्रेट पोलीस। देशात कुठंच नाही, देशात कुठंच नाही असे महाराष्ट्र पोलीस आहेत। परंतु आमच्या विभागाच्या आणि आमचं भांडण आहे, पोलिसांना आमचं भांडण नाही। मागण्या काय आहेत? आम्ही कायम कर्मचारी मागत नाही, रोजंदारी तासिका तत्वावरच आम्हाला कामावर हजर करा। माझे हृदय सम्राट, आदिवासी समाजाचे हृदय सम्राट आदरणीय नरहरी सीताराम झिरवाळ साहेब, आदरणीय नितीन भाऊ, आदरणीय खोसकर साहेब, आदरणीय दिनकर अण्णा पाटील साहेब, आदरणीय राज साहेबांच्या माध्यमातून बाळासाहेब नांदगावकर साहेब यांनी आणि अनेक संघटनांच्या माध्यमातून माझ्या आदिवासी समाजाच्या यांनी पाठिंबे दिले। आम्ही सरकारपर्यंत पोहोचलो। आज 10-11 दिवस झाले कोणत्याही चर्चेला यश आलं नाही, म्हणजे हे लोकशाही आहे। साहेबांचा आवाज दाबला जातो, पण माझ्या झिरवाळ साहेबांचा आवाज आम्ही दाबला जाऊ देणार नाही। ते मंत्री आहेत, मान्य आहे, परंतु ते आमच्यासाठी जे करताय आजही त्यांना सॅल्यूट आहे। नरहरी झिरवाळ हे मंत्री आहेत, त्यांचा आवाज दाबला जातो, नेमकं कोणाकडनं हा आवाज दाबला जातो काय नेमकं मी म्हणेल कुणाकडनं, या शासनाकडून त्यांचा आवाज दाबला जातो, कारण ते माझ्या आदिवासी समाजाचे एकमेव मोठे नेते, आमचे हृदय सम्राट। आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांचं असं म्हणणं आहे की कंत्राटी पद्धत जी आहे ती रद्द केली जावी आणि बाह्य स्रोताद्वारे राबवल्या जाणाऱ्या भरतीला त्यांचा विरोध आहे। आमची मागणी आमची तीच आहे। माझ्या आयुक्त महोदया IAS आहेत, आम्हाला संवैधानिक पदाचा अभिमान आहे। प्रतिनिधी पाठवला असता तरी मी बोललो असतो, आम्ही त्या संवैधानिक पदाचा अवमान करत नाही, अजूनही सांगतो। माझ्या आयुक्त महोदय नाही आले तरी चालेल, कारण त्या इथे यावं आणि त्या पदाचा अवमान करणं एका आंदोलकानं बोलवावं हे आम्हाला मान्य नाही। एका आंदोलकाने बोलवा आणि त्यांनी खाली यावं, माझ्या राष्ट्राचा व देशाचा अपमान आहे। नाही, त्यांनी येऊ नये, आजही सॅल्यूट आहे। IAS अधिकारी आहेत, त्या इथल्या डिपार्टमेंटच्या जरी आयुक्त असतील तर त्या माझ्या देशाच्या प्रतिनिधीवर त्या अधिकारी आहेत, त्यांचा आम्ही तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करताय का? अधिकाऱ्यांचं म्हणणं काय? आम्ही अधिकाऱ्यांशी गेल्या 3 तासापासून तेच सांगतो, प्रतिनिधी कुणीतरी या, आमच्याशी बोला, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही तुमच्या आयुक्त महोदयांचं मार्गदर्शन घ्या। परंतु माझ्या अधिकारी सुद्धा गेल्या 3-4 तासापासून खाली येत नाही। आम्ही काय करणार? गेल्या 36 दिवसापासून इथं बसून आहे। 16 तारखेला शाळा भरली आहे, 4-4 महिन्याचे पगार हे देत नाही, तरी सुद्धा आम्ही तासिका तत्वावर काम करतो। आणि आम्ही कुणा फॉर्म भरले नाही, काही भरले नाही, तरी आमचा डेटा कंपनीला विकला जातो आणि डायरेक्ट आदेश येतात, हे चुकीचं नाही आहे। इथे पोलीस प्रशासनाने सांगावं, कुठला रोजंदारी कर्मचारी तुम्हाला जोरात लढतोय का? नुसतं बोट लावलं तरी कर्मचारी पडतोय। 36 दिवसापासून भातच खातोय त्याच्या शरीरात ताकद नाही। मेला तर जबाबदारी कोण घेईल? कोण जबाबदारी घेईल? शिक्षक आहेत, वर्ग 4 कर्मचारी आहेत, हे दहशतवादी आहेत का? हे दहशतवादी नाहीत। आणि मग आज 14 ऑगस्ट आहे, उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे। अरे या स्वातंत्र्य दिवसाच्या आधी या लोकांनी विसरू नये, देश कसा स्वतंत्र झालाय। आम्ही विद्यार्थ्यांना अगदी इतिहासातून शिकवतो, नाही तर मग आम्हाला स्वातंत्र्य कसा करता येतं? 36 दिवस झाले, शासनाकडनं तुमच्याशी संवाद का होत नाही? कुठे अडलं हे सगळं? 36 दिवस झाले शासनाचा संवाद होत नाही असं म्हणण्याच्या ऐवजी शासन आमच्याशी संवाद करतं। मंत्री आमच्याशी बोलतात, परंतु
तो फक्त आम्हाला गाजर दिला तर तो करतो देतो. आणि म्हणून तुम्हाला परत सांगतो, उद्या माझ्या राज्याचे माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब इथे ध्वजारोहणासाठी येणार आहेत. हाच प्रश्न असाच आम्ही त्यांना जाऊन विचारणार, साहेब आपणही बैठकीत होतात, आपण नाशिकला आल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं साहेब पोरांनो तुम्हाला मी न्याय देतो. आमचा विश्वास आजही महाजन साहेबांवर आहे. आम्हाला जर पहाटेपर्यंत न्याय दिला नाही तर उद्या यापेक्षा आता पुढची आमची आम्ही दर 20 मिनिटाला मध्ये जाऊ. जोपर्यंत आम्हाला पत्र येत नाही आमचं तुम्हाला न्याय मिळालाय तोपर्यंत आम्ही मध्ये जाऊ. आणि जर तोपर्यंत न्याय मिळाला नाही उद्या सकाळच्याला माझ्या महाजन साहेबांना आम्ही सॅल्यूट करून या प्रश्नाचं उत्तर अगदी आंदोलन करताना फक्त ध्वजारोहणाचा वेळ टाळता आम्ही ध्वजारोहणाला थांबवणार नाही. त्या अजेंड्याने नाशिकमध्ये येतील, कलेक्टर ऑफिसला येतील. कलेक्टर ऑफिस इथून हाकेच्या अंतरावर आहे. आम्ही मॅप टाकू, आम्हाला कलेक्टर ऑफिस माहित नसेल तर आम्ही इथून कुठेही राहू द्यात, तिथे जाऊ आम्ही. कुठेही राहू द्यात. आम्ही ह्या देशातून त्या देशात जातो. अहो सरकार स्थापनाच्या वेळी इथले आमदार तिकडे जातात, सरकार स्थापन होतं. नाशिक मध्ये आम्ही जाणार नाही का? जाणार नाही का? जाऊ. अहो हा मास्तर आहे, हो गणिमी का हाच शिकवतो. त्यामुळे यांनी आम्हाला आता कोणी सांगू नये. आम्हाला न्याय द्यायचा असेल तर प्रामाणिकपणे आणि या सरकारने सन्मानाने द्यावा. आजही शासनाचा मी नक्कीच सांगितलं, मी तुमचा प्रश्न जरा सुधारतो. आमचे 22 आमदार नाहीत, एकूण 25 आमदार आहेत. त्यापैकी एक आदिवासी मंत्री आहेत, आता तो आम्ही वजा करतो. आमचे 24 आमदार आहेत, त्यापैकी हृदय सम्राट आदरणीय झिरवाळ साहेब आहेत. हे वेळोवेळी येतात, तब्येतीची काळजी घेतात, आमच्याशी बोलतात. शासन दरबारी त्या मागण्या मांडताना आम्ही त्यांना बघितले, त्यांच्याबरोबर आम्ही गेलोय. परंतु त्यांचाही कुठेतरी आवाज दाबला जातो. हे कशावरून सिद्ध होतं की ते जर आम्ही पुरावे ना त्या बैठकीला माझ्या झिरवाळ साहेबांसोबत मी सुद्धा गेलोय. बैठकीत नेमकं काय झालं होतं? मंत्री झिरवाळांचा नेमका आवाज कोणी दाबण्याचा प्रयत्न केला? सरकारनेच दाबला, मी सरळ सांगेन. कोण होतं त्या बैठकीत नेमकं? आता कोण होतं काय होतं या प्रश्नाची उत्तर ते फुटेज आपण घ्यावे. माझ्या झिरवाळ साहेबांना सुद्धा आपण हा प्रश्न विचारावा. कारण झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून एक त्यांच्या देशातला त्यांच्या राज्यातला आदिवासी समाजाचा नागरिक म्हणून मी बोलतो. माझ्या झिरवाळ साहेबांना दाबलं जातं कारण त्यांचा आदिवासी समाज बहुजन समाज हा कुठंतरी ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि माझ्या झिरवाळ साहेबांना काय काय केलं हे त्यांनी बघावं. आता झिरवाळ साहेबांचा प्रश्न नाही हा. तुमच्या मागण्या नियमबाह्य आहे, तुमच्या मागण्या नियमात नाही असं आदिवासी मंत्री वारंवार म्हणताय. त्यांचं म्हणणं जर खरं असेल ना, त्यांचं म्हणणं जर खरं असेल तर मग गेल्या 25 वर्षापासून झोपले होते का? हे झोपले होते का? 10 वर्षापासून हे सर चालू आहे, तुम्ही बघताय. त्यावेळी झोपले होते का? अहो जर मला सांगा, हे जर मागण्या नियमबाह्य होत्या तर 1585 रोजंदारीतून कोर्टाने आदेश देऊन कर्मचारी कायम केलेले आहेत. मग ते नियमबाह्य सांगू आम्ही? 50-50 लाख रुपये त्यांचा फरक काढलेला आहे. 50-50 लाख फरक काढलेला ह्याच शासनाने, त्या नियमबाह्य आहेत. अहो आमच्या मुलाखती IAS लोकांनी घेतलेल्या आहेत आणि मग आम्हाला त्या ठिकाणी कामावर पाठवलंय. मग आम्ही नियम आहेत का? आमचे IAS अधिकारी नियम आहेत? आमचे IAS अधिकारी सुद्धा नियमबाह्य नाहीत. आमचे IAS अधिकारी सुद्धा नियमबाह्य आहेत. IAS अधिकारी माझ्या बरोबर आहेत. मग असं तुम्ही सरळच म्हणतात. आम्ही पात्रता कशी बसतोय सांगतो. माध्यमिक शिक्षकाला TET लागते, उच्च माध्यमिक शिक्षकाला TET लागते, प्राथमिक शिक्षकाला लागते. परंतु ह्याच माझ्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने 18-19 ज्यांची TET प्राथमिक नाही अशा लोकांना संधी देऊन त्यांना परीक्षेत गुणदान करून कायम कर्मचारी केलेला आहे. आजही त्यांच्या त्या निर्णयाचा सन्मान आहे. 5 वर्ष संधी दिली आहे. जे मी आता उल्लेख केला 1585 कर्मचारी कायम केलेत, यांना सुद्धा प्राथमिक शिक्षकांना संधी दिली आहे. आणि मला सांगा, आदरणीय डॉक्टर गावित साहेब मंत्री असताना त्यावेळेस त्यांनी आमच्या प्रश्नाचा आपण प्रश्न विचारला, गुणवत्ता गेली, त्यावेळेस आमची पाठ थोपटली. माझ्या मागील आयुक्त मॅडम आदरणीय गुंडे मॅडम होत्या, त्यांनी आमची पेपरातून तुमच्याच माध्यमातून पाठ थोपटली की ह्या मुलांनी अगदी राज्यस्तरावर क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रात मुलांना पाठवलेलं आहे. माझे रोजंदारी कर्मचारी माझ्या कायम बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. अहो ते जर आमचे पाठ थोपटत असतील आणि काल आज आलेली खासगी कंपनी सर अहवाल देत असेल की हे लोक यांच्यामुळे